बहुतेक लोकांना घरात झाडे लावण्याची आवड असते। वास्तुशास्त्रानुसार झाडे घरातील वातावरण शुद्ध करतातच, पण जीवनात आनंदही आणतात। मंडळी, अशी काही झाडे आहेत जी घरात सुख समृद्धी आणणारी मानली जातात। वास्तुनुसार ही झाडे घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच, शिवाय कुटुंबातील सदस्यांची प्रगतीही सुरू होते। चला तर जाणून घेऊया कोणती आहेत ती झाडे। त्यातील पहिलं चमत्कारिक झाड आहे गोकर्णीचे रोप। वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीचे रोप घरामध्ये योग्य दिशेला लावल्यास देवी लक्ष्मीचे आगमन होते। तसेच भगवान विष्णू, शनिदेव आणि भगवान शिव यांना गोकर्णीची फुले आवडतात। गोकर्णीचे रोप घरात ठेवल्यास घरातील प्रत्येक सदस्याला सुख, शांती, ऐश्वर्य आणि समृद्धी लाभते। मंडळी, घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीतून नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते। इतकेच नाही तर अंगणातील रोपट्यांचा प्रभाव व्यक्तीच्या आरोग्यावर आणि प्रगतीवरही पडतो। मंडळी, ही चमत्कारिक झाडे जितक्या वेगाने वाढतील तितक्या वेगाने घरात आनंद आणि समृद्धीसह सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो। तसेच ईश्वराचे वास्तव्य राहते। या दृष्टीने गोकर्णीचे रोप घरात लावणे सुचवले जाते। वास्तुशास्त्रानुसार उत्तर पूर्व दिशेला गोकर्णीचे रोप लावणे शुभ ठरते, कारण ही दिशा देवांच्या आगमनाची दिशा मानली जाते। देवतांना आकृष्ट करण्यासाठी या दिशेला गोकर्णीचे रोप लावा। या दिशेला लक्ष्मी माता तसेच कुबेर या देवतांचे निवासस्थान असते। तसेच या वनस्पतीमुळे शनी दशेतून सुटका होते असेही म्हणतात, म्हणून ईशान्य दिशा गोकर्णीसाठी शुभ मानली जाते। तसेच हे रोप गुरुवारी किंवा शुक्रवारी लावल्यास अधिक लाभ होतो असे म्हणतात। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की हे रोप पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावू नये। या दिशेला लावल्याने अधिक नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू लागते। त्याऐवजी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा हॉलमध्ये लावावे। दिसायला आकर्षक आणि लाभदायकही ठरते। दुसरे रोप आहे देवी लक्ष्मीची प्रिय फूल पारिजातक। हे फूल देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे असे शास्त्रात सांगितले आहे। पारिजात वनस्पतीची फुले खूप सुवासिक असतात आणि ती स्वतःच खाली पडतात। ही फुले रात्री उमलतात आणि त्याचे रोप घरात लावल्याने शांती राहते असे मानले जाते। पारिजात फुलांचा सुगंध इतका चांगला असतो की त्यामुळे तणाव आणि निद्रानाश यासारख्या गोष्टी दूर होतात। या फुलांच्या सुगंधाने मानसिक समस्या दूर होतात आणि त्यांच्या सुगंधाने मनाला शांतीही मिळते। तसेच आरोग्यासाठीही उत्तम मानले जातात। घरामध्ये पारिजातक रोप लावल्याने घरातील सदस्यांना चांगले आरोग्य लाभते आणि दीर्घायुष्याचे वरदानही मिळते। आयुर्वेदात धार्मिक महत्त्वाबरोबरच पारिजातक वनस्पती आणि फुलेही वापरली जातात। आयुर्वेदात पारिजातकांच्या फुलापासून अनेक प्रकारच्या रोगांपासून बचाव करणारी औषधे बनवली जातात। वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला पारिजातक रोप लावण्यासाठी वास्तुशास्त्रात योग्य दिशा सांगितली आहे। वास्तूमध्ये सांगण्यात आले आहे की नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी पारिजातक वनस्पतीही अवश्य लावावी। पारिजातक या फुलाला हरसिंगार असे म्हणूनही ओळखले जाते। एवढेच नाही तर शास्त्रात पारिजातकाला कल्पवृक्ष असेही म्हटले आहे। तिसरे रोप आहे जास्वंदीचे। वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे। जास्वंदीची लाल फुलं पूजा विधीसाठी वापरली जातात। श्री गणपतीच्या पूजेसाठी लाल जास्वंदीचं फूल प्राधान्याने वापरलं जातं। जास्वंदीचं झाड घरात लावल्यास अनेक फायदे होतात। घरात नेहमी अशांतता असते, पैसा टिकत नाही आणि नकारात्मक वातावरण असतं अशी तक्रार अनेक जण नेहमी करत असतात। जास्वंदीचं लाल फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येते ती श्री गणेशाची मूर्ती, कारण गणपतीला हे फूल विशेष प्रिय आहे। वास्तुशास्त्रात या फुलास विशेष महत्त्व दिलं गेलं आहे। वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातलं वातावरण चांगलं राहतं। जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही असे म्हटले जाते। तसेच सूर्यप्रकाशासाठी हे झाड तुम्ही घरातल्या खिडकीजवळही लावू शकता। या व्यतिरिक्त घरात हे झाड लावल्याने अनेक फायदे आहेत। तसंच लाल फुलामुळे घराचं सौंदर्य अधिकच खुलतं। धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फूल शुभ मानलं गेलं आहे। हे फूल काली माता आणि श्री गणपतीला अर्पण केलं जातं। जास्वंदीचं फूल सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलं आहे। रोजच्या पूजेसाठी देखील या फुलाचा वापर होतो। शनिवारी श्री हनुमानाला जास्वंदीचं फूल अर्पण करणं चांगलं मानलं जातं।
सूर्यदेवाची उपासना आणि पूजा विधीतही लाल जास्वंद फुलाचा वापर केला जातो। धर्मशास्त्र तसंच वास्तुशास्त्र या दोन्ही शास्त्रांमध्ये जास्वंदीचं झाड शुभ मानलं गेलं आहे। घरात नकारात्मक आणि समस्या जाणवत असतील, पैसा टिकत नसेल, तसेच अशांतता असेल तर वास्तुशास्त्र अभ्यासकांच्या सल्ल्यानं जास्वंदाचं झाड घरामध्ये लावण्यास काहीच हरकत नाही।